बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो। त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही। पण मला इथं बसणाऱ्या इथं जिल्हाध्यक्ष आहेत, तालुका आहेत, महिला अध्यक्ष आहेत, इतर वेगवेगळ्या सेलचे प्रमुख आहेत, अनेक सहकारी आहेत। मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय, बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे। ह्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे। त्याच्यामध्ये जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, मी जवळचा लांबचा असं काही बघणार नाही। हा जनतेचा पैसा आहे। मी आत्ताच माझ्या काही सहकाऱ्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे, तिथं कुठेही गडबड होता कामा नये। कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो, आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा इथं जास्त आणता येईल, राज्याचा निधी कसा जास्त देता येईल, डीपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू। पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये। मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे, मी माझ्या पद्धतीनं त्यांना पण सांगणार आहे। माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे। मी 1991 ला पहिला खासदार झालो होतो बारामतीचा, आणि नंतर 8 वेळेला आमदार झालेलो आहे। त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ, माझा जिल्हा, मी जिथे जिथे मी पालकमंत्री म्हणून पूर्वी साताराला 5 वर्ष काम केलंय, पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला पण काम केलेलं आहे। त्याच्यामुळं बीडच्या संदर्भामध्ये ही कष्टकरी समाज इथं मोठ्या प्रमाणावर राहतो। मला काम करत असताना मी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा कधीच विचार केलेला नाहीये। जातीय सलोखा आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या 19 फेब्रुवारीला शिव जयंती आहे। आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो। शिव जयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो, जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो। तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे। कुठेही अफवा